श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे नरक चतुर्दशी. तर या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणतात. वैदिक पंचांगानुसार यावर्षी नरक चतुर्दशी गुरुवारी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी यमाचा दिवा देखील काही ठिकाणी लावला जातो, तर काही ठिकाणी धनत्रयोदशी दिवशी यमाचा दिवा लावला जातो. असे म्हणतात की यामुळे अकाली मृत्यूची भीती दूर होते. नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी. नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान करून यमराजांची पूजा करणाऱ्याला नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करता येते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचं भय राहत नाही. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून आंघोळ केली. तेल आणि उटणे लावून आंघोळ करण्याची ही परंपरा त्या दिवसापासूनच सुरू झाली आहे. असे केल्याने नरकापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गप्राप्ती होते. तसेच सौंदर्यवर्धनही मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. कथेनुसार असे मानले जाते की एकेकाळी नरकासूर नावाचा राक्षस होता. त्यांनी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देवी आणि ऋषींसह 16,000 राजकन्यांना एका गुहेमध्ये डांबून ठेवले होते. यानंतर राक्षसाच्या अत्याचार आणि त्रासलेल्या देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णांची मदत मागितली. यानंतर श्रीकृष्ण यांनी नरक चतुर्दशी दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवी देवता खूप आनंदी होते. त्या स्मरणार्थच नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात, तर ते कमी होणार नाहीत असं म्हणजे ते संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही, मात्र त्यांचा वेग आपण नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचं फळ देखील आपल्याला मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जे काही आजारपण चालू आहे, तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी, त्यांना पाहिजे त्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुले अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क मिळत नाहीत किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अशा अनेक समस्या आपल्यासमोर उद्भवत असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना कोणत्या वस्तू टाकाव्यात, तसेच या दिवशी कोणते उपाय, कोणत्या सेवा कराव्यात, हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा नमो भगवते वासुदेवाय असं टाईप करायला विसरू नका. तर आजच्या या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा व कुठल्या उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सकाळी उठल्यानंतरनं सकाळी लवकर उठायचं या दिवशी आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल. तर सकाळी लवकर उठल्यानंतरनं आपण पहिल्यांदा आपले 2 हात जोडायचे आहेत आणि आपले तळ हाताकडे आपण बघायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपले तळहात हे आपल्या तोंडावरून फिरवायचे आहेत. आता यानंतर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. ते म्हणजे आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घराबाहेर शिंपडत असताना यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घराबाहेर आहे ती घरात प्रवेश करत नाही. तसेच आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडं मीठ पण टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी असेल तर ती पण टाकायची आहे. या सर्व वस्तू जर आपण त्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे आणि किंवा तुम्ही गंगाजल देखील शिंपडू शकता. सकाळी उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर किचनमध्ये आपण हे गंगाजल शिंपडायचं आहे. आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. तर नरक चतुर्दशीच्या दिवशी जी आंघोळ केली जाते तिला अभ्यंग स्नान असे म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येक ठिकाणी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकल्या जातात.
यामुळे भगवान विष्णूंना आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो, पण त्यासोबतच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. पण आपल्याला तरीही काही फरक हा बघायला मिळत नाही. खरं तर आपल्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडतं व आपल्याला जी काही गोष्ट पाहिजे असेल ती गोष्ट नक्कीच मिळते. तर तुम्ही या नरक चतुर्दशीच्या दिवशी हळद आणि कच्च्या दुधाची पेस्ट तुमच्या अंगाला जरूर लावायची आहे आणि घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत. तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती कायम नकारात्मक बोलत असेल किंवा कायम सतत आजारी पडत असेल तर शक्यतो नकारात्मक बोलणे किंवा एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर तिच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहेत. या दिवशी पवित्र तीर्थस्नानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथून तुम्हाला गंगाजल तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि आपल्याला म्हणजेच काळे तीळ जे आहेत, तसेच आपण या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो. या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आपण जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही जे अंघोळीसाठी पाणी घेतलं ना त्या पाण्याकडे एकटक बघत तुम्हाला हर हर गंगे असं म्हणायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करताना हर हर गंगे असं म्हणतच आंघोळ करायची आहे. यामुळे काय होईल, गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. आणि या दिवशी आपली आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि तुम्हाला या दिवशी काळ्या रंगाचे जे वस्त्र आहेत ते वर्ज्य करायचे आहेत. तसेच तुमच्याजवळ जर पिवळ्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही तुमच्याजवळ पिवळ्या रंगाचा एखादा रुमाल असेल तर तो सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. यामुळे काय होईल, तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. तसेच आपल्याला असे केल्यामुळे तर आपल्या दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होते. असे ज्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील, तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावर असेल तर अशा व्यक्तीने रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचे आणि मग मध टाकूनच आपण आंघोळ करायची आहे. तसेच आंघोळ करत असताना आपण एक मंत्र जप देखील करायचा आहे आणि मग आंघोळ करायची आहे. यामुळे नोकरी मिळत नसेल पण या दिवशी आपण जेव्हा तुळशीची पूजा करत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला 2 ते 3 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच तुळशी मातेचे दर्शन घ्यायचं आहे आणि यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. यामुळे काय होईल, म्हणजे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या पुरते एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.